हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओच्या द्वारे आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा इयत्ता 10वीचा इंग्रजी या विषयाचा प्रथम सत्राचा पेपर अभ्यासणार आहोत. बघा, लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2023-24. फर्स्ट ए डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर. याच्यामध्ये फर्स्ट बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. तर फर्स्ट असेल बघा कॉर्नर, CORNER. सेकंड असेल फोकस, थर्ड हेल्थ आणि फोर्थ असेल बघा ट्रॅफिक, TRAFFIC. सेकंड बघा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आन्सर असेल बघा पहिल्याचं एन्सियंट, बेगर, अर्थ, फ्रंट. सेकंडचा आन्सर असेल बघा किडनॅप्ड, किल्ड, निटिंग, नॉकिंग. त्याच्यानंतर थर्ड बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा आहे. बघा फर्स्ट जे आहे त्याचा आन्सर असेल व्हॉट्स दॅट, डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये घ्यायचा आहे क्वेश्चन मार्क नंतर. सेड कमल किशोर. कमल चं के कॅपिटल असेल आणि किशोरचं के कॅपिटल असेल. सेकंड बघा, मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. याचा आन्सर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे बघा, मे बी यू आर राईट मटर्ड रामलाल. त्याच्यानंतर फोर्थ बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड्स. अनबिटेबल, त्याच्यापासून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. बघा त्याच्यापासून जे वर्ड्स होतील ते होतील बघा बीट, एबल, टेबल, ईट. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. वॉटर, वॉटर बघा हॉट वॉटर, क्लीन, त्याच्यानंतर फ्रेश आणि त्याच्यानंतर प्युअर. अशा पद्धतीने HOT हॉट, CLEAN क्लीन. त्याच्यानंतर बघा सिक्स्थ, या ठिकाणी वर्ड चेन ऑफ नाउन्स आपल्याला कंप्लीट करायची आहे. टेबल, एग, गन, नेट, टायर. त्याच्यानंतर बघा डू ॲज डायरेक्टेड, टू टेक केअर ऑफ. याच्यापासून आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. आय वॉन्ट टू टेक केअर ऑफ माय हेल्थ. ॲड अ क्लॉज, वी सॉ अ स्मॉल ट्री विच वॉज नियर द हाऊस. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. केअर, केअरफुल, लकी, लकीली. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. बघा पुढचा क्वेश्चन जो आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. केअर, I don't care about it. Lucky, she is very lucky. Second बघा, state whether you agree or disagree with the following statements. First, Swami is a close-mouthed little kid. Disagree. Second, Swami hated the mathematics verse. Agree. Third, no events or parts of the story are mentioned in this book review. Agree. Fourth बघा, fourth असेल agree. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा या ठिकाणी. ए सेकंड आहे बघा, डिस्क्राईब स्वामीज कॅरेक्टरिस्टिक्स इन 3 to 4 सेंटेन्सेस. पहा या ठिकाणी आन्सर, स्वामी वॉज अ व्हेरी मिस्चिवियस बॉय. ही हेटेड स्कूल. ही लाईक्ड टू टॉक. ही एन्जॉईड प्लेईंग. त्यानंतर ए थर्ड बघा, फाइंड द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. नाऊन फॉर्म्स ऑफ हॅपन, हॅपनिंग. ट्रूचा असेल बघा ट्रूथ. त्याच्यानंतर व्हर फॉर्म्स, हेट्रेडचा असेल हेट आणि थॉटचा असेल थिंक. ए फोर्थ बघा, दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. फ्रेम WH क्वेश्चन. बघा या ठिकाणी आन्सर असेल हुज मॅजिक इज दॅट. सेकंड बघा, स्वामी थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ लिव्हिंग लाईफ. स्वामी थिंक दिलेला आहे आणि ग्रॅमॅटिकल एरर तीच आहे बघा, थिंकच्या ऐवजी थिंक्स करावं लागेल. बाकी सर्व या ठिकाणी राईट आहे. ए फिफ्थ, डू यू थिंक दॅट इवन टुडे मोस्ट ऑफ अवर किड्स लाईक टू लिव्ह द लाईफ स्वामी वॉज लिव्हिंग. बघा यस, आय थिंक दॅट इवन टुडे मोस्ट ऑफ अवर किड्स like to live the life Swami was living because kids are mischievous by nature, kids are talkative, kids hate school, kids enjoy games. B बघा, B फर्स्ट मध्ये, the langur baby was listless and appeared to be dead. Second, the writer's parents and sisters had come out on the veranda and were witnessing his rescue operation. Third, the baby langur's eyes welled up with, बघा welled up with tears पाहिजे त्या ठिकाणी. फोर्थ बघा, द अनएक्सपेक्टेड अटॅक फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरंडा. अशा पद्धतीने आन्सर असेल बघा. त्यानंतर बी सेकंड बघा, व्हॉट अटेम्प्ट्स हेल्प्ड द बेबी लंगूर टू रिव्हाइव्ह. द रायटर टूक हिम इनसाइड द पोल्ट्री कूप. सेकंड बघा, द रायटर्स फादर गेव द बेबी लंगूर फर्स्ट एड टू क्लीन द वुड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. द रायटर स्प्लॅश्ड कोल्ड वॉटर ऑन द बेबीज बॉडी and made him sit up. The writer offered him peeled banana. बघा या ठिकाणी आपल्याला मिनिंग्स व्यवस्थित लिहायचे आहेत. शेकीचा आन्सर असेल अनस्टेडी,
वेल्ड अपचा आन्सर असेल बघा रोज टू द सरफेस, ट्रॉमा, ग्रेट डिस्ट्रेस, मफल्ड, मेड द साऊंड क्वाइटर. बी फोर्थ बघा, फर्स्ट बघा, द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. द बेबी अपियर्ड इनर्ट ॲज वेल ॲज लाईफलेस, ॲज वेल ॲजचा वापर करायचा आहे. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकवर्ड, रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. बी फिफ्थ बघा या ठिकाणी, वाय शुड वी शो लव्ह अँड अफेक्शन टुवर्ड्स ॲनिमल्स अँड बर्ड्स. वी शुड शो लव्ह अँड अफेक्शन टुवर्ड्स ॲनिमल्स अँड बर्ड्स बिकॉज they also have a right to live on the earth. Animals and birds help us in many ways. They keep the balance of the environment. Many of them are our friends. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन या ठिकाणी पोएम्स वरती आधारित आहे. पोएट्री थर्ड डे. A first, the child wants to sow moons of light from the city to his village on the sides of the path. According to the child, the route of his village is tough and full of snakes and scorpions. A second, what does the poet बघा या ठिकाणी ए सेकंड क्वेश्चन, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय. द पोएट वॉन्ट्स टू गेट द बास्केट फुल or two baskets of moonlight from the moon. He wants to sow the seeds of moonlight to light the dark path from the city to his village. A third बघा, I want to sow many small small moons of light. या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच जी आहे ती आहे बघा ॲलिटरेशन. आता बी बघा क्वेश्चन, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. यू स्टार्ट डाईंग स्लोली. याच्यामध्ये बघा क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट आहे टायटल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. नेम ऑफ द पोएट पॅब्लो नेरुडा. राईम स्कीम, फ्री व्हर्स, फिगर ऑफ स्पीच एनीवन, ॲपॉस्ट्रॉफी, रिपिटिशन, अँटिथेसिस. या ठिकाणी थीम बघा, वी शुड एन्जॉय आवर लाईफ, वी मस्ट इनरिच आवर सेल्स विथ न्यू नॉलेज, वाईड एक्सपिरियन्स, फ्रेश इमोशन्स अँड एक्साइटिंग चॅलेंजेस. इफ वी सेटल फॉर अ लाईफ दॅट इज स्टॅग्नंट, वी स्टार्ट डाईंग स्लोली इन्स्टेड ऑफ लिव्हिंग लाईफ फुल्ली. त्याच्यानंतर बघा फोर्थ ए. फर्स्ट बघा, ग्लान्स थ्रू द पॅसेज अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. फर्स्ट, स्पोर्ट्स अँड गेम्स प्रोव्हाइड अस द अपॉर्च्युनिटीज ऑफ फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ एन्जॉयमेंट. त्या ठिकाणी मी अंडरलाईन केलेलं आहे बघा. सेकंड, द जनरल पॉप्युलेशन शोज. या ठिकाणी बघा अ कीन इंटरेस्ट इन स्पोर्ट्स अँड गेम्स. त्याच्यानंतर द स्पोर्ट्स आर पॉप्युलर अमॉंग ऑल क्लासेस ऑफ पीपल बिकॉज. बघा याचा आन्सर आहे because sports influence a man physically and mentally as well as morally in all kinds of sports. The muscles of the body are engaged and so the body is developed. त्याच्यानंतर हिपोक्रेट्स सेड दॅट. सर्वात खाली बघा, स्पोर्ट्स इज अ प्रिझर्वर ऑफ हेल्थ. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा, राईट 4 बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स अँड गेम्स फॉर आवर बॉडी. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी पॅसेजमध्ये या ठिकाणी मार्क केलेले आन्सर बघा. स्पोर्ट्स इन्फ्लुएन्स अ मॅन फिजिकली अँड मेंटली ॲज वेल ॲज मॉरली in all kinds of sports. The muscles of the body are engaged and so the body is developed. Different organs of the body are given exercise and as a result eyes become sharper, hearing is made keener and so on. अशा पद्धतीने. त्यानंतर पहा, फाइंड आउट अँटोनिम्स. याच्यामध्ये फर्स्ट बघा, एन्शियंट, मॉडर्न, प्रेझेंट, पास्ट, अनहेल्दी, हेल्दी, लेस, मोर. या ठिकाणी बघा, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. गेम्स प्रोव्हाइड अस द अपॉर्च्युनिटीज ऑफ फिजिकल एक्सरसाइज. द अपॉर्च्युनिटीज ऑफ फिजिकल एक्सरसाइज आर प्रोव्हाइडेड टू अस बाय गेम्स. त्याच्यानंतर द स्पोर्ट्स आर पॉप्युलर अमंग ऑल क्लासेस ऑफ पीपल. मेक इट एक्सक्लामेटरी. हाऊ पॉप्युलर अमंग ऑल क्लासेस ऑफ पीपल द स्पोर्ट्स आर. हाऊ पॉप्युलर अमंग ऑल क्लासेस ऑफ पीपल द स्पोर्ट्स आर. त्याच्यानंतर समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे. पुढचा बघा, रायटिंग स्किल आहे. फिफ्थ ए लेटर रायटिंग आहे. या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला नोटीस दिलेली आहे आणि त्यानुसार इन्फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर याच्यापैकी एक लिहायचं आहे. नेक्स्ट बघा, डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये फर्स्ट असेल, डू यू बिलीव्ह इन रुमर्स. त्याच्यानंतर बघा, आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग्स. वाय डोंट यू बिलीव्ह इट. बिकॉज दे आर बेसलेस. what types of books do you like to read. I like to read motivational books. Why do you read these books. I read these books because they guide me. त्याच्यानंतर बघा, ड्राफ्टिंग अ स्पीच आहे. हाऊ टू अचीव ग्रेट सक्सेस. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. मोबाईल फोन. और आहे बघा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे. या ठिकाणी तुम्हाला डूस अँड डोंट्सचा क्वेश्चन आहे. त्यानंतर एक्सपांड द थीम आहे. न्यूज रिपोर्ट आहे बघा.
किंवा त्याला ऑर स्टोरी आहे. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन बघा, स्माईल हास्य, वरी काळजी किंवा चिंता, हेरिटेज वारसा, लवली प्रेमळ, नॅचरल नैसर्गिक, कंडिशन स्थिती, कीप आवर हाऊस क्लीन आपले घर स्वच्छ ठेवा, आय ड्रिंक मिल्क एव्हरी डे मी दररोज दूध पितो, डोंट मेक नॉईज इन द क्लास वर्गात गोंधळ करू नका, लेट्स गो टू सम हिल स्टेशन चला एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊया, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड जो संकट काळात मदत करतो तोच खरा मित्र, हेल्थ इज वेल्थ आरोग्य ही संपत्ती. थँक्यू.